तर नमस्कार मित्रांनो, आजच्या तडकत्या फडकत्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बापरे इटू तुझा डायरेक्ट बंद का शिकला बेटा तू. पाहिजे मारून घ्यायची का राहुलचं काही खरं नाही बाबू, या मारते ते. इटू म्हणलं राहुल, इटू म्हणलं डायरेक्ट हार्वेस्टर बंद करा लागला. इटू शिकला म्हणलं डायरेक्ट हार्वेस्टर बंद करा लागला. हो माझे पैसे लागते ना, पैसे लागते. ते साहिलच्या बाबा पाहते ना. नाही नाही राहू दे. तर नमस्कार मित्रांनो, आता मी आलो राहुल भाऊच्या वावरात. आमची मशीन आहे राहुल भाऊच्या वावरात सोयाबीन काढत. आता हार्वेस्टर चाललाय तिकडं. हे पट्टी मारून झाली आणि उन्हाचे चटके खूप लागा लागले. भयानक ऊन आहे इकडे तिकडे. आणि रुमाल बांधण्याचं कारण जाडी काढली सुद्धा दिसा नाही लागलो मी. एकदम भंगार क्वालिटी दिसा लागलो. दाढीनंच चांगलं दिसतो. खूप दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर दाढी केली, त्याच्यानं आपल्याला शोभा नाही लागलं. ते करण्याचं कारण म्हणजे इथं पांढरे केस झाले तयार. त्याला असं उडवायला गेलो कैचीनं, एवढं मोठं ते ठिकही तयार झालं. त्याच्यानं इकडली दाढी इथपर्यंत सुपर दिसे, इथं ठीकही दिसे, म्हणून पुरंच उडून टाकलं. नाही ते नाही मग लयच खराब करून टाकलं. असं झालं का गेम आपल्यासोबत. हे पुरायसाठी डब्बा आणला होता, जेवण करून घेतलं येईन. आता डब्बा घेऊन जातो मी. तर आता मी चाललो आपल्या वावरात, कारण आपल्या वावरात सोयाबीन वाहू नाही. आणि ते काढलं होतं वल्ल काढल्याच्यानं आता त्याच्यावर आपल्याला पाय फिरवत राहा लागते. चप्पल तुटली कर बघ, चप्पल तुटली. गरीबाचं काम खराब सुरू आहे. का ना इथून पाणी भरलं, डबकीचं झाकण अदल बदल केलं. आता तिथं ते डबके आहे, ते झाकण ज्याचं त्याला लावून देतो. जरासं पाणी एका बॉटलमध्ये भरून घेतो, म्हणजे आपल्याला वावरात सोयाबीन जरासं पसरो करताना ताण लागली तर मग पिता येते त्याच्यातलं पाणी. ठेवायची डबकी, हे झाकण होय याचं, आणि हे झाकण याचं. यानं म्यारानं इथंच लावू दिलं. हे
त्याचं झाकण गेले आणलं, आता ही लावतो, अदल बदल करतो. पहिले याच्यात पाणी टाकून घेतो. राहुल भाऊची टपकी होई नाही, झाडाला काहीच नाही. मित्रांनो, पाणी भरून घेतलं. आता मी इथून निघतो आपल्या वावराच्या रस्त्यानं. इकडे राहुल भाऊचे बाबा आले परत. आंबीन होई, आंब्याचं झाड, सर्वात जुनं आंब्याचं झाड होई. आंबीन नाव ठेवलं राहुल भाऊनं. राहुल भाऊची पराठी जबरदस्त आहे, हिरवी कस आहे, बोंड गिंड जबरदस्त आहे. कोकडा गिकडा काहीच नाही आहे याच्यावर, पण बोंड कमी दिसायला लागले बा. राहुल भाऊ नाही खतपाणी घातलं नाही, काय तर काहीच बोंड नाही राहिले. बोंड कमी आहे, तुरीले शेंगा लागायचे आहे. जबरदस्त काम. तर मित्रांनो, मी आता आलो शेतात, नाही शेतात पेक्षा वावरात, कारण की वावर आहे तर पावर आहे. वावरात आलो आता मी, बसलो मस्त बाज इंदली. आज ते काका आलते, ते नवीन दिली, कारण की बाज तुटली होती. ते मागची दोरी निकाल काढून टाकली, नवीन दोरी नवीन बाज. ते जराचा डब्बा राहिला होता त्याचा, इथूचा आणि ते पवीन भाऊचा. जराची भूक लागली, त्याच्यात जराचा भात राहिला, ते खाऊन घेतो आता मस्त पोट भरून. भरून नाही म्हणता येत, कारण की भात एवढंच आहे, 2-4 घासाचा. त्याची पोट भरून तर नाही म्हणता येणार आपल्याला. आणि मित्रांनो, आज आहे दुर्गा मातेचा पहिला दिवस. आज नवरात्री सुरू झालेली आहे आणि बम दुर्गादेवी आपण पाहिले येतात. आता 2-3 दिसल्या मला आत्तापर्यंत दारव्या फाट्या रोडनं, आणि जेवढ्या यवतमाळच्या रोडनं दुर्गादेवी आहे ते अजून दिसल्या नाही. काल बम दुर्गादेव्या गेल्या, आज येते दुर्गा माता. मी इथंच बसून आहो दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी. या ट्रकमध्ये दुर्गा माता चालली आहे. बापरे, किती मोठी दुर्गा माता आहे. जवळून दिसत नाही, म्हणतो दुरून दिसत नाही, अंधक दिसत आहे फक्त. खूप दूर आहे, एवढ्या दूरून काय दिसणार आहे. कसं आहे मग कामाला सोयाबीन पासून झालेला आहे. आता घरून फोन आला आंब्याच्या डाया आण म्हणून, तर आता आंब्याच्या डाया तोडतो. काम बघा किती आला, चांगलं नाही दिसत, पण दाढी केलं बिनफालतू वेगळंच दिसते ती. तर इथं आता झाडापाशी पोचलो मी. आंब्याच्या डांका तोडाली. एक डांका तोडली, आता दुसरी तोडतो. 5-6 डांका आण म्हणे. आपण 5-6 डांका तोडू. आता हातही पुरा नाही लागला, डांकाही तोडावं नाही वाटत झाडाचे. हे आपलं सोयाबीन अजून वल्लच आहे, लोकांची काढायला आली, आपलं वल्लच राहिलं. तिकडं कोणाच तरी हार्वेस्टर सुरू आहे बा, इच्छातून दिसते आहे. तर मी तर एवढ्या डांक्यात तोडल्या, आता किती झाल्या मजबूर, 1 2 3 4, बस 4 डांक्या. ते का तोरण थोडी बांधणार आहे. 4 डांक्या तोडल्या आता मी. आणि हे बघा, हे आपलं काल सोयाबीन काढलं, वल्लच काढलेलं काय ना, आता ती घाला लागलं. तरी म्हणलं होतं 2 दिवस थांब, पवीन भाऊची गोष्ट करतो आम्ही, नाही ऐकला ते. जाऊ दे. आता आंब्याच्या डांक्या घेऊन मी डायरेक्ट थेट जातो आरचीच्या गावली. आरची आली होती इथं, पैसे आली भेटाली, पण मीच नाही गेलो, मी घरी राहिलो. कारण की मला महालक्ष्मी जेवण होतं, आंबील खायची लय आवडते, म्हणून आपलं काय तिथं जाणं नाही झालं. गावातच बसलो जेवण करत, आंबील खात. तर आता मी जातो घराकडं. पण आमचा भैया गेला होता आरचीला भेटायला, पैसे आली. भैयाला म्हणे मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्लिशमध्ये सांग. भैयाला मराठीतच काय, इंग्लिशमध्ये समजत नाही. भैयाला काहीच समजत नाही, कारण भैया येऊचाच आहे, त्याला काय समजणार आहे. आरची मॅच झाली, वापस चालली गेली मग कटावून. कारण की भैयाला इंग्लिशमध्ये समजलं नाही, मराठीतही समजलं नाही. भैयाला आ एवढंच समजत होतं फक्त, त्या भाषेत ती बोलली नाही. भैयाची भाषा तिला समजली नाही, तिची भाषा भैयाला समजली नाही, असं झालं ते गेम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी जातो घरी. आजचा व्हिडिओ इथं एंड करतो. घाम आला, फक्त दाढीच लय खराब दिसायला लागली.
पहिले चांगलं दिसत आहे, आता मी तब्येतीनं खराब झालो ना. झापूक झुपूक गोलीगत सुरतली वोटिंग करणार आहोत आपण बिग बॉस मराठीमध्ये. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ. मी तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, बाय बाय.